दीपमाळ नावाची ही वनस्पती महाद्रोणपुष्पी किंवा ग्रंथीपर्णिका या नावाने ओळखली जाते. हे झुडूप 1 ते 2 मीटर, काही वेळा 2.5 मीटरपर्यंत वाढलेले आपल्याला दिसतं. याचं ओळखायची वैशिष्ट्य म्हणजे चेंडूसारखा फुलांचा गुच्छ दिसतो. वरचा चेंडू लहान असतो आणि खालील चेंडू जे आहेत ते मोठ्या आकाराचे तयार झालेले आपल्याला दिसतात. आणि ही जी वनस्पती आहे, शेताच्या कडेला, डोंगरावर किंवा पडीक जागी वाढलेली दिसते. लायन्स इयर या नावानं पण ही ओळखली जाते. मुखविकारावर, अर्धांग वायूवर किंवा लिव्हरवर, खोकला, मलेरिया यावरही उपयोगात येणारी वनस्पती आहे. याच्या जे सेंद्रिय फुलं आहेत, ही अतिशय आकर्षक आपल्याला दिसतात आणि दीपमाळेसारखी त्याची रचना दिसते. नोव्हेंबर महिन्यामध्ये किंवा डिसेंबरमध्ये याला फुलं येतात आणि ही फुलं खाण्यासाठी सूर्यपक्षी नेहमी मधासाठी त्याच्यावर आलेला आपल्याला दिसतो. फुलपाखरं आणि कीटकांना आकर्षित करणारी ही वनस्पती आहे. याच्या बिया ज्या आहेत त्या पडून गेल्यानंतर वाळल्यावर ही फुलं रंगवून शोपीससाठी वापरली जातात. आपल्या परिसरामध्ये ह्या दीपमाळा मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात आणि ही एक वनस्पती अशी आहे, ही आकाशाकडं निघालेली दीपमाळेसारखी रचना आपल्याला या फुलांची दिसते आणि ही लांबून सुद्धा आकर्षक दिसतात. याच्या लाल शेंदरी पाकळ्या दिव्यासारख्या लांबून दिसतायत म्हणून याला दीपमाळ म्हटलं जातं. आपल्या परिसरातली ही जैवविविधता टिकवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न आपण करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा दीपमाळ आपल्याला दिसली तर आम्हाला कळवा. धन्यवाद.